नमस्ते. अनुभूती टॅरोटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्यासाठी आपण 4 पाईल्स ठेवलेले आहेत आणि त्यातली एक निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे. आजचा रीडिंगसाठीचा आपला प्रश्न आहे की आपली शॅडो साईड म्हणजे आपली काळी बाजू कोणती आहे, जिच्यावर आपल्याला प्रकाश टाकायची गरज आहे, ज्याच्यावर आपल्याला काम करायची आवश्यकता आहे, जेणेकरून आपली प्रगती होईल. पाईल नंबर 1, तुमची शॅडो साईड काय आहे, म्हणजे काळी बाजू तुमची काय आहे. कुठची बाजू तुमची अशी आहे की जिच्याकडे तुम्ही लक्ष द्यायची गरज आहे, ज्याच्यावर प्रकाश टाकायची गरज आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकाल.
आत्ता तुमच्या स्थितीत तुमची शॅडो साईड आहे द ॲनिमल. हे कार्ड सांगतं आहे की आपण मनुष्य प्राणी आहोत, म्हणजे मनुष्य आहोत पण प्राणी पण आहोत. म्हणजे आपल्यात एक प्राणी आहे, मग तो कुठचा आहे? आपण शेळी बकऱ्यांसारखे सगळ्यांबरोबर सगळे जे करतात ते करणारे आहोत, की आपण एखाद्या सिंहासारखे आहोत? हे आपण स्वतः शोधायला पाहिजे. का आपण हत्ती आहोत? का आपण मोर आहोत? का आपण अजून कोणी आहोत? आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण कोण आहोत, पण अनेक वेळा या गर्दीत आपण सगळ्यांबरोबर सगळे जे करतात ते करत राहतो. हे कार्ड सांगतंय की तुम्ही ते शोधायची गरज आहे. तुम्हाला तो विसर पडला आहे की तुम्ही कोण आहात. ह्या कार्डमध्ये एक डोळा आहे, ह्याच्यात 2 डोळे दाखवले नाही आहेत. म्हणजे तुम्ही एक सतत ध्येयाकडे लक्ष देणारी व्यक्ती आहात, ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती आहात. म्हणजेच तुम्ही सर्वसाधारण नक्कीच नाही आहात, कारण फक्त ध्येयवेडी माणसं त्याच्या ध्येयासाठी सर्व काही करत असतात. आता इथे हे कार्ड एक्सप्लेन करण्यासाठी ही 2 कार्ड्स आली आहेत. त्यातलं पहिलं कार्ड शून्य द फूल आणि पुढचं आहे नाईट ऑफ कप्स. द फूलचं कार्ड सांगतं आहे की तुम्ही स्वतःला अगदीच काही नाही असं समजता, किंवा म्हणजे काय होईल ते बघूया, म्हणजे काय अगदीच सगळं देवावर किंवा येणाऱ्या काळावर टाकता. पण तुम्ही म्हणजे हा तुमचा समर्पणाचा भाव किंवा श्रद्धेने पुढे जाणं, विश्वासाने पुढे जाणं हे सगळं ठीक आहे. शून्यापासूनच विश्व निर्माण झाले, पण तुम्ही नियोजन करणं आवश्यक आहे. अगदीच सगळं सोडून काय होईल ते होईल अशा ह्याच्यात न राहता तुमचं जे काही काम आहे, जे काही आता तुम्ही ठरवलं आहे त्याबाबत तुम्ही नियोजन करणं, त्याप्रमाणे कल्पना करणं आणि त्याप्रमाणे ॲक्शन घेणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला आत्ता जे काही तुम्ही काम करत आहात त्यात कुठेतरी तुमची कसरत होत असेल तर त्यात संतुलन आणून स्वतःचं कामांचं कोणत्या कामाला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या कामाला नंतर आपण करू शकतो हे तुम्हाला बघावं लागेल. इथे नाईट ऑफ कप्सचं जे कार्ड आहे ते सांगतं आहे की तुम्हाला प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहेत. तुम्ही कारण तुम्ही एक सगळ्यांवर प्रेम करणारी व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्हालाही प्रेम करणारी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत. पण तुम्ही त्यांना डावलता किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. किंवा या कार्डचा असासुद्धा अर्थ असू शकतो की तुम्ही स्वतः खूप प्रेमळ आहात आणि तुम्ही जर स्वतः प्रेमळ असलात तर असं होऊच शकत नाही की तुम्हाला प्रेम करणारी माणसं भेटणार नाहीत. कारण आपण जे जगाला देतो तेच आपल्याला मिळत असतं. आणि ह्या कार्डवर म्हणजे ह्या 2 बाजू तुम्ही दुर्लक्ष करताय की माझ्याकडे काहीच नाही आहे किंवा काय होईल ते होईल, आणि किंवा मी काही प्रेमळ नाही आहे किंवा माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, असा एक कुठेतरी नकारात्मक विचार तुमचा स्वतःचा आहे किंवा जगाबद्दलचा आहे. पण तुम्ही तुमचं काम नियोजन करून केलं तर तुम्ही खूप काही करू शकता आणि करणारच आहात. आणि तुम्हाला भरपूर प्रेम आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात येणार आहे जर तुम्ही स्वतःला प्रेमळ समजलात
आणि स्वतःलाच कमी लेखलं नाही तर तुमच्या आयुष्यात तुम्ही शेळ्या बकऱ्यांसारखे राहणार नाही, तर एखाद्या सिंहाप्रमाणे प्रगती कराल. पाईल नंबर 2. आपली कुठची शॅडो साईड आहे, म्हणजे कुठची काळी बाजू आहे आपली, जी आपल्या प्रगतीच्या आड येते, जी आपल्यासाठी अडथळा तयार करते, हे आपण या रीडिंगमधनं पाहत आहोत. हे तुमचं कार्ड सांगतं आहे की तुम्ही ज्या चुकीच्या माणसांमध्ये किंवा ज्या अज्ञानाच्या अंधारात अडकला आहात, तिथून तुम्ही बाहेर येऊ शकता. आपण नेहमीच अंधाराकडून प्रकाशाकडे जात असतो. अंधार आहे म्हणून आपण कधीच प्रकाशाकडे जाणार नाही असं होऊ शकत नाही. किंबहुना प्रकाशाकडून अंधाराकडे येणं तसं होत नाही, आणि जर होत असेल तर ती आपली अधोगती आहे. म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे, पण त्याकरता काही गोष्टी आपल्या स्वतःच्याच आपल्या आड येत आहेत. त्या कोणत्या येत आहेत? तर तुम्ही एक हाय प्रिस्टेस आहात. तुम्हाला या गोष्टीचा विसर झाला आहे की तुमच्याकडे अंतर्ज्ञानाची शक्ती आहे. तुम्ही खूप शक्तिशाली आहात. अनेक ईश्वरीय अशा गोष्टी आहेत तुमच्याकडे, अशा शक्ती आहेत की ज्या अनेक बाकीच्या लोकांकडे नसतील. तुम्हाला स्वतःच्याच अंतर्ज्ञानाने अनेक गोष्टी कळतात. समोरचा काय करतोय, किती फसवत आहेत लोक, हे तुम्ही जाणू शकता. किंवा तुम्ही खूप शांत संयमीसुद्धा आहात. पण असं असतानाही अनेक वेळा ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो की आपण कोण आहोत. आपण समृद्ध आहोत. आपल्याकडे संतुलन आहे, जे बऱ्याच जणांकडे नसतं. आपण शांत वृत्तीचे आहोत, आध्यात्मिक आहोत, ज्ञानी आहोत, समृद्ध आहोत. पण उगाचच आपण ह्या ज्या आधीच्या गोष्टी झाल्या आहेत, जे काही त्रास आपल्या आयुष्यात आले, त्यांना आठवून थोडेसे दुःखी होत असतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण नाही करू शकत. पण इथे स्पिरिट्स तुम्हाला सांगतायत की तुम्ही करू शकता. तुमच्यात ती शक्ती आहे. तुम्ही ह्या गोष्टी आता विसरायला हव्यात. जे झालं ते झालं. त्या गोष्टी तुमच्यात हा चांगला बदल निर्माण करण्यासाठी झाल्या होत्या. तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करण्यासाठी तुमच्या आयुष्यात अंधार आला होता. आणि म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यातले त्रास पुन्हा पुन्हा न आठवता तुमच्याकडल्या शक्तींची जाणीव पुन्हा पुन्हा स्वतःला करून द्यायची आवश्यकता आहे.
इथे हे कार्ड सांगते की तुम्ही एक हीलर आहात किंवा तुमच्याकडे दुसऱ्यांना बरं करण्याची ताकद आहे किंवा तुमच्याकडे भरपूर पैसासुद्धा आहे, येऊ शकतो. पण तुम्ही स्वतःला थोडंसं अजून त्रासात, निराश, उदास अवस्थेत पाहत आहात. तुम्हाला नवीन काही करायचं असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं आहे की तुम्ही एकटे नाही आहात. एंजल्सचा, ईश्वरी शक्तीचा तुम्हाला आशीर्वाद आहे. ह्या कार्ड्समध्ये इथे हे एंजल आहेत जे 2 गोष्टींमध्ये संतुलन आणत आहेत. म्हणजे तुमचे एंजल्स, तुमचे ईश्वर, जे काही तुम्ही ज्या कोणत्या शक्तीला मानता ते तुमच्याबरोबर आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला कमजोर न समजता, कुठचाही त्रास तुमच्या आयुष्यात असेल तरी तुम्ही तुमच्या कामात जे काही अडथळे निर्माण झालेत त्यांना दूर करून किंवा त्यांना पार करून पुढे जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला नक्कीच ब्रह्मांडीय मदत मिळेल. काहीतरी तुमच्याकडे त्याबाबतचा मेसेज येईल, काहीतरी काम तुमचं नक्कीच होईल. पण तुम्हाला त्याआधी अंधाराचा, त्रासाचा विसर पडायला हवा आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत शक्तीच्या, ज्या तुमच्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची तुम्ही उजळणी करायला हवी. म्हणजे तुम्ही या अंधारावर मात करून प्रकाशापर्यंत पोचू शकाल. तुमची काळी बाजू कुठची आहे किंवा तुमची जी शॅडो साईड आहे ती कोणती आहे की जिच्यावर प्रकाश टाकायची गरज आहे, जिच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात प्रगती होईल, हे या रीडिंगमधनं आपण पाहणार आहोत. हे कार्ड सांगतं आहे की तुमच्यात अशी वृत्ती आहे की एखादी गोष्ट मला मिळायलाच हवी, मग ते वाटेल त्या प्रकारे तुम्ही ते साध्य करायची तयारी ठेवता किंवा अशी तुमची अपेक्षा असते की नाही मला पाहिजेच. पण इथे स्पिरिट तुम्हाला हे सांगू इच्छितात की हा हट्टीपणा आहे. तुम्ही असं समजता की माझ्याकडे भरपूर ताकद आहे, मी कोणालाही असं झुकवू शकतो किंवा काही करू शकतो, माझ्याकडे भरपूर बळ आहे, बऱ्याच जणांशी माझी ओळख आहे, मी काही करू शकतो, असं हे कार्ड असं तुम्हाला कुठेतरी वाटतं आहे. मग ही ताकद पैशाची असेल, वेगवेगळ्या अधिकारांची असेल, अनेक लोकांच्या ओळखी तुमच्या असतील त्याची असेल, कशाची असेल, पण तुम्हाला असं वाटतं की मी करू शकतो, काही करू शकतो, मलाही मिळायलाच हवं. दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटतं की आपली जी इच्छा आहे मग ती वासनेची असेल, प्रेमाची असेल, ती पूर्ण व्हायलाच हवी, मला हे मिळायलाच हवं असं. हा एक हट्टीपणा आहे. आणि इथे तिसरं हे कार्ड सांगतं आहे की तुमच्या
पाठीत वार झालेत किंवा तुम्ही कोणाच्या पाठीत वार केलेत, काहीतरी झालं आहे तुमच्या बाबतीत जे तुम्हाला मंजूर नाही आहे. तर इथे एंजल्स तुम्हाला सांगतायत की जे काही तुमच्या बाबतीत झालं किंवा तुम्ही केलं ते ईश्वरीय न्यायानुसार आहे. पण तुम्ही ज्या गोष्टीचा हट्ट करताय तो सुद्धा ईश्वरीय न्याय आहे. त्यामुळे तुम्हाला हळूहळूच जावं लागेल. कुठचीही गोष्ट पटापट होणार नाही. जे काळाच्या चक्राप्रमाणे निसर्गाने जे ठरवलेलं आहे त्यानुसारच गोष्टी होणार आहेत. म्हणून तुम्हाला हळूहळू जायची आवश्यकता आहे. आणि तुम्हाला कदाचित ह्या गोष्टीचा विसर पडला आहे की ईश्वर जे काही करत असतो ते आपल्यातले दोष दूर करण्यासाठी, काही धडे आपल्याला शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात संकट येत असतात. तर म्हणून ह्या ईश्वरी न्याय जो आहे त्याला कबूल करण्याची, त्याला स्वीकारण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. ह्या एकंदरीत रीडिंगमध्ये आपल्याला आपला जो बळजबरीने एखादी गोष्ट मिळवण्याचा हट्टीपणा आहे तो दूर करायचा आहे. ती या रीडिंगमधली शॅडो साईड आहे. ह्या रीडिंगमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची कुठची शॅडो साईड आहे, म्हणजे जी कुठची तुमची काळी बाजू आहे ती आपण पाहणार आहोत, ज्याच्यावर प्रकाश टाकल्याने तुमची प्रगती होऊ शकते. हे कार्ड सांगतायत की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा किंवा गोष्टीचा अतिविचार करता, त्याच्याबद्दल निर्दयीपणे किंवा त्याची मस्करी थट्टा अति करता, ज्याच्यामुळे एखाद्याला वाईट वाटू शकतं, एखादा डिप्रेस होऊ शकतो. तुम्ही मस्करीत जे काही बोलता त्याच्यामुळे तुमची मस्करी थट्टा ही एखाद्यासाठी त्रासदायक होऊ शकते, हे तुमच्या लक्षात येत नाही आहे. तुम्ही म्हणजे काय होतं थट्टा केली तर काय होतं, म्हणजे अशा ह्याच्यात आहात. थट्टा विनोदाने हसायला हवं, एवढं काय मनावर घ्यायचं, अशा वृत्तीचे तुम्ही आहात. पण समोरच्याला त्याबद्दल किती मनाला त्रास होतोय हे तुम्हाला लक्षात येत नाही आहे, असं हे कार्ड सांगत आहे. तुम्हाला वाटतं की मी ह्या कलर्सप्रमाणे असं हसवण्यासाठी, चेष्टेसाठी, थोडासा विरंगुळा म्हणून हे सगळं करतोय. कदाचित तुमच्यासाठी तो विरंगुळा असेल, तुम्हाला त्या गोष्टीतून आनंद मिळत असेल, पण समोरच्याला त्याचं किती दुःख होतंय, त्याला किती त्रास होतोय हे तुमच्या लक्षात येत नाही आहे. इथे ही कार्ड सांगतायत की तुम्ही ह्या गोष्टीवर, म्हणजे दुसऱ्यांवर काही बोलण्यात, दुसऱ्याचे दोष दाखवण्यात इतकी मेहनत घेत आहात, खूप मेहनत घेत आहात. हा माणूस जसा सगळं विसरून त्या त्याच्या ह्या चेष्टेवर सगळा वेळ वाया घालवतोय, सगळी ऊर्जा तो ह्याच्यातच घालवतोय. आणि हे मी सांगताना हे कार्ड खाली गेलं,
तर याचा अर्थ की एखाद्याला म्हणजे तुमच्या चेष्टेतून तुम्ही त्याचे पाय मागे खेचताय, त्याला हतबल दुर्बल करण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून त्याचा मानसन्मान कमी व्हावा, त्याची पदप्रतिष्ठा जी काही आहे त्याला धक्का लागावा, यासाठी तुमचे नकळत प्रयत्न चालू आहेत. हे इथे तुम्हाला स्पिरिट सांगत आहेत. स्पिरिट सांगत आहेत की जर तुम्हाला कोणाला एनकरेज करता आलं तर ते तुम्ही करा, पण अशा पद्धतीने कोणाला दुखवू नका. दुसरं हे कार्ड सांगतंय इंट्युशन, 2 ऑफ स्वॉर्ड्स. तुम्ही ही जी काही विनोदी बुद्धीने हे जे काही करत आहात, त्याच्यात तुम्ही तुमच्या वाक्यांमधनं 2 जणांमध्ये वाद निर्माण करता किंवा गैरसमज तुमच्या या सगळ्या कामातून निर्माण होत राहतात, ज्यामुळे तुम्ही स्वतः कन्फ्यूज असता आणि इतरांनाही भ्रमात ठेवता. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला असे भ्रम निर्माण करण्यापेक्षा तुमची प्रगती कशी करता येईल, तुम्ही कसे स्वतःला पुढे नेऊ शकता, ह्यावर जास्त मेहनत घेण्याची, जे काही तुमचं आयुष्यात ध्येय आहे त्यासाठी नियोजनाप्रमाणे स्वतःला पुढे नेण्याची आवश्यकता आहे. बाकीजणं काय करतायत, बाकीच्यांवर कशी चेष्टा करता येईल, ह्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. तर स्पिरिट तुम्हाला सांगतायत की तुम्हाला जर दुसऱ्यांना प्रोत्साहन देता आलं तर द्या, आणि ते देता येत नसेल तर स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा, ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे जे रीडिंग आहे ते आवडलं असेल तर लाईक्स शेअर नक्की करा, कॉमेंट्स करा, आणि या चॅनलद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात काही मार्गदर्शन मिळत असेल, तुमची प्रगती होत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.